ही आपली दादी आहे, याच्या आत जाणार आणि इकडनं सुरा बाहेर येणार. हे बघा ही अंडी लांबना बघून मला वाटलं साफ आहे यार. आता तो इलेक्ट्रिक मसा वाटतो, इलेक्ट्रिक टाईपचा. अरे भाई कोळंबीचा ठीक बघा, ठीक त्याला एवढा कोळंबीचा वाटा 300 रुपयाला. सो हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सकाळचे वाजलेत 6:30 आणि आज आहे संडे. तर आम्ही एवढं सकाळी सकाळी संडेच्या दिवशी कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय ससून डॉकला. श्रावण संपलाय म्हणून आम्ही प्लॅन केलाय की मच्छी घेऊन येऊया सगळी खायला खूप. आणि स्वस्त मध्ये मच्छी पाहिजे असेल तर आपल्याला दोनच ऑप्शन आहे मुंबईमध्ये, एक तर ससून डॉक नाहीतर एक तर भाऊचा धक्का. तर आम्ही ठरवलंय की कुलाब्याला ससून डॉकला जाऊया. तर ससून डॉकला मासे कसे भेटतात, त्यानंतर तिकडचा एक्सपिरियन्स कसा असतो, हे सगळं तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. भेटूया आपण ससून डॉकला. बंगला आहे. आता इकडनं अंडरग्राउंड बोगदा चालू आहे, जो डायरेक्ट आता नरिमन पॉइंटला आपल्याला बाहेर काढेल. अजून गेलो नाही आम्ही या रोडने. हा, आता आम्ही फर्स्ट टाइम चाललोय. या याच्यावरती 60चं स्पीड लिमिट आहे. आपण पण 60नेच चालतोय, जास्त फास्ट नको घ्यायला, नाही आता कॅमेरे वगैरे असले तर आपल्याला फाईन यायची. दिसतोय तुम्हाला, हा निळा दिसतोय ना, हा समुद्र आहे आणि हा बाहेरनं चाललाय. म्हणजे हा समुद्राच्या खालना नाहीये, हा बाहेरच्या बाहेरच आहे. गाईज लास्ट टाइम आम्ही आलेलो पण रोड बंद होता. तर आम्ही उत्तर काय दिलं, का बंद असेल, कारण पाणी भरलं असेल. समुद्राचं पाणी भरलं असेल याच्यात, म्हणून बंद केला. हा रोड संपलाय आणि आता आपण डायरेक्ट नरिमन पॉइंटला बाहेर पडू, मरीन लाईन्सला. तर आपण पोहोचलोय आता ससून डॉकला. अजून मागे तुम्हाला नंतर मी फ्रंट कॅमेरा करून दाखवतो. मच्छी गेला, कपडे बघा कसे घालून आले. एकदम डॅशिंग रॉकिंग कपडे घालून आले. तुम्हाला ससून डॉक दाखवतो, एक मिनिट. हा बघा ससून डॉक, त्याचा एंट्री गेट असा आहे, ससून डॉक एंट्री गेट. आपण इकडनं जाऊया आता आतमध्ये मासे घ्यायला. आपल्या ओळखीचा इथे एक माणूस आहे, जर तो आपल्याला भेटला तर आपल्याला मच्छी अजून स्वस्तामध्ये भेटेल. मच्छी साफसफाई चालू आहे, कळलं. हे बघा अशा मच्छी असतात सगळ्या इथे. सगळे ट्रक वगैरे असे मच्छ्या भरून भरून नेत आहेत. हे सगळे गोडाऊन्स आहेत तिथे आतमध्ये मच्छ्यांचे. असं गोडाऊन आहे इथे. इथे सगळं फिश स्टोर होतात जे आपण समुद्रावरून येतात आणि मग ते आपल्या नॉर्मल मार्केटमध्ये जातात. भाई इथे आपण पार्किंग लावली गाडी. पार्किंगचा भाई खूप लफडा इकडे. आतमध्ये गाडी, बाहेर नो पार्किंग आहे आणि आतमध्ये भाई कुठे पार्किंग भेटत नाही. हे बघा बर्फा मशीन, हा त्याच्यामध्ये बर्फ चुरावत होता. माशांवरती ठेवतात ना बर्फ, हा तो वाला. हा बघा इकडे पण एक आहे. म्हणजे हे असे बर्फ, हे बघा हे नेतात बघा, ह्याच्यामध्ये दिसतात नाही बर्फ नेतात. हे बघा हे असे चुरा जो माशांवर तो याच्यामध्ये चुरा होतो. ही आपली दादी आहे, याच्या आत जाणार आणि इकडनं चुरा बाहेर येणार त्याच्यातला असा. हे बघा असे ठेवतात मासे बर्फामध्ये. हे बघा बांगडे बांगडे
हा बघा ससून डॉग दिसतोय काय, हा बघा. एवढे मोठे मोठे कोळंबी आहेत बघा, प्रॉन्स, पॉपलेट. काय काय माहिती, हे नाही माहिती आपल्याला. मोठेवाले. अरे हे बघा समुद्र किनारा, जो बोललो होतो नाही का तुम्हाला समुद्राच्या किनारी असणार मासे, हा तेच आहे बघा समुद्र किनारा. आणि इकडे हा ससून डॉग. बापरे हे बघा सगळ्या माश्या सोडले बिल्लेले आहेत. हे बघा ही अंडी, अंडी झिंगे सोलून देतात इकडे. झिंगे देतात ना सोलून, सोलूनच घेऊया भाई. इकडे ना ते पण करतात किनाऱ्यावर, मच्छा देऊन टोकला फेकतात, तिरको पकडतात. अच्छा तिकडे समुद्राच्या इकडे चला पहिला. बापरे सगळीकडे बघतो तिथे आपल्याला हेच भेटत आहेत, माशांचं खूप मोठं मोठं. माश, अरे बापरे हो का केवढा मोठा मासा आहे बघ. एवढे मोठे मासे असतात समुद्रात, हे बघ एवढे मोठे मोठे मासे असतात समुद्रात. लांबना बघून मला वाटलं साप आहे हा. अरे बाप, हा बघ हा तर तो इलेक्ट्रिक मासा वाटतो, इलेक्ट्रिक टाईपचा. इकडे तर रस्त्यावरती असे मासे पडलेत. हे बघा हे सोलतायत कोळंब्या. तिकडे अरे भाई एक नंबर. हे बघा ह्याच्यामध्ये आता मच्छा काढतायत आणि ते आता टोपल्यामधनं फेकणार बाहेर. अरे भाई हा वाला मासा बघा. बघूया 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 जरा. हे बघा ह्याच्यामध्ये मच्छी आणल्या त्यांनी आतमध्ये पकडून. मग हे असे कोळम्या आहेत, सगळ्या कोळम्या आहेत. दिवस समुद्रामध्ये राहतात. वा वा. चल हे मासे बघा दोघं. कोळंबीचा ढीग बघा, ढीग. कोळंबीचा ढीग होता, ढीग अक्का बोटीतनं काढला होता भाई. आपण एकदम टोकाला पोचलो आता. हा ये या साईडला नको जावा, ये तू या साईडला ये. तू मला त्या साईडला काय करते, तुला पोहता येतं का भाई? एकदम टोकाला आलो आता आपण, टोकाला. हे बघा बोटी येतात कशा पाण्यात. नाही इकडे हे बघा मासे पकडून येतात बोटी. अरे मग ती हा मग पाण्यामध्ये थोडी काय तिला वजन असणार आहे. ते बघ ते बघ ते बघ. अरे बापरे जास्त हे झाली वाटतं, जवळ आली वाटतं ही बोट. इथे ठोकते, खूप जास्त जवळ आली आहे ती. चला एक बोट चालली परत रिटर्न. जाऊ दे. काय टाकलं? अरे काय बोलता. हे बघा एक बोट गेली. हे बघा इकडे ही पण आली. बोटीच बोटी आहेत, बोटीच बोटी आहे बघा. सगळ्या बोटीच बोटी, मासे पकडून आलेल्या बोटी. लांब लांब पर्यंत बोटीच बोटी दिसतात भाई. एवढ्याशा गॅप मधनं काढतायत ते, भारी ना. एवढ्या गॅप मधनं काढतायत ते बोट. तेव्हा पाणी बघ कसलं फेकताय मागे. केवढी मोठी कोळंबी आहे बघा. हा माझा हात आहे बघा, हाता एवढी आहे. 700 रुपये बोलतो. ग्रे स्टिंगरे फिश. काय घेतल्या घेतल्या कसे? 500 ला 2.
मासेला 2. कोळंबी घेतली. इकडे 2 वाटे होते, ते आम्हाला 500 रुपयामध्ये भेटले. 400. हे बघा हे 2 मासे दिसतात हे वाले, ते तिकडे मागे आहेत ना 1500 रुपयाला होते आणि मग त्यांनी भाव करून डायरेक्ट 900 रुपयाला सोडले. ते बघा हे वाले 2 1500ला 2, तेच त्यांनी 900ला सोडले. म्हणजे तुम्ही ते भाव केला ना तर भाव तुटतो, भाव केला की भाव तुटतो इकडे. आम्ही पण तोच प्रयत्न करतोय तोडायचा. बघूया कितीमध्ये काय काय होतं आपलं. हा बघा हा जो वाटा दिसतोय हा आम्हाला भेटला 300 रुपयाला. एवढा कोळंबीचा वाटा 300 रुपयाला. आणि हे आहेत ह्याला काय बोलतात? हे बोंबील आहे. हा हे ओले बोंबील आहेत. हे एवढा वाटा आहे ना हा 100 रुपयाला. मस्त आहे ना. आणि हे पापलेट कितीला होते? अच्छा हे कितीला होते? 1200 रुपये. हे दोन्ही वाटे? एक वाटा. अच्छा एक वाटा. हा एक वाटा 1200ला. अच्छा 1200 ते बाकी बोलतात. लास्ट आम्ही 800ला सोडू एक वाटा. एक वाटा 500ला 700ला सोडू असे बोलतात आता. 500 700 वरती आले. पण हे मस्त भेटलं ना. हे बघा हा एवढा मोठा अख्खा कोळंबीचा वाटा 300 रुपयाला. हाच तुम्ही आता तुमच्या एरियामध्ये जाऊन विचारा कितीला भेटतो, मग तुम्हाला कळेल ॲक्च्युअल रेट. हा फायदा इकडे येऊन घ्यायचा मच्छी. पहिले मला हे ऑक्टोपस वाटले होते, पण काय माहिती काय आहे हे. असे ऑक्टोपस. हे काय आहे? ऑक्टोपस आहे ना? ऑक्टोपस 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 ऑक्टोपसच आहे. कन्फर्म केलं का? काही नाही. ऑक्टोपस बघा कसा असतो. हा बघा या 3 सुरमई आहेत ना, या ॲक्च्युली आहेत 1200च्या आणि बाकी 600ला सोडायला रेडी आहेत. पण 500 वरती येत नाहीत. 100 रुपयासाठी भाव सुटत नाही. 600ला 3 1200च्या. कोळंबीच कोळंबी आली. आपली सुरमईच ना. सुरमई साफ होते आता इकडे. सहाशेला किती होते पापलेट? 600 100ला एक पापलेट. क्या मच्छी मार्केट देखे? हाँ दिली 100चा वाटा. एवढी मच्छी 100ला केवढी होती. बापरे बघा हे असे खांद्यावर घेऊन जातात ना डोक्यावर. सॉरी हे कावळे वगैरे ना येत नाही त्यांना काढून नेतात मासे. जेवढे मासे घेतलेत ना हे बघा हे पूर्ण भरून एवढे भरून घेतलेत ना ॲटलिस्ट ते 10 ते 12-13 किलोचे झालेत. कारण की माझ्या हात बघायचे तुम्हाला. 1 मिनिट आहे बघा हे पकडून उभं आहे. कधी 1 मिनिट पकड 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 पकड. हे बघा माझे हात बघा पकडून. 12 ते 15 किलो घेतलंय. 12 ते 15 किलो एवढं. 12 ते 15. हे बघा हात बघा. हे बघा पकडून. अजून आमची मच्छी बाकी आहे. मांदेली आणि बोंबील. हा मांदेली आणि बोंबील अजून बाकी आहे. अजून घ्यायचे. जरा पाऊस पडायला लागलाय. हे बघा पाऊस पडतोय म्हणून आम्ही जरा थांबलोय. पाऊस यायला लागलाय. बाई हालत बघा हातांची. हे बघा हे बघा 9 वाजले. किती तास झाला आलो? किती दिसते पूर्ण लाल. 7:15ला आलो. पकडून पकडून. हे ना हे आमच्या दोन घरांचे आहेत. हे बघा हे पण केवढे जड आहेत ना. 15 किलो 12-13 किलो 12-13 किलो. कारण की आपण जिम मध्ये डंबेल उचलतो ना ते आयडिया आहे किती डंबेल असतो. 10 किलोचा. हे जास्त आहे. आपले पॉपलेट इथे हे होत काढून देणार ते. साफ होतात पॉपलेट. भिजले सगळी. अरे पावसाने सगळी वाट लावली आहे. बघा पाऊस केवढा जोरात पडतोय. ह्याच्यात दिसतोय की बघा. इथं पाणी बघून बघा. हे बघा पाऊस लई जोरात पडतोय. त्यामुळे आमच्या प्लॅनची सगळी वाट लागली. आता आम्ही चाललोय गाडीकडे. तशी झाली खूप. हे बघा ही एक पिशवी, ही एक पिशवी, ही एक पिशवी. राहू दे ना चल. 3 पिशव्या झाल्या आहेत. आता जाऊया गाडीकडे. जरा भिजलोय. गाडीत बसून परत जोगेश्वरीला. भाई पूर्ण भिजलो. हे बघा दिसतंय हे सब पूर्ण भाई एकदम भिजले. मागे डिक्की चालू आहे गाडीची. ते ना आम्ही ॲक्च्युली ते टोप ठेवला एक आणि त्या टोपामध्ये आम्ही सगळ्या मच्छी वगैरे ठेवल्यात.
ही डिक्कीच्या सहाऱ्यावरती उभी आहे. पाऊस पडत होता, लई जोरात पाऊस होता भाई, खूप जोरात पाऊस होता. आणि आम्ही आता चाललोय आता रिटर्न. टाइम बघा 9:27 झालेत. आता आम्ही निघतोय घरी जायला. चला भाई 38 मिनिटांमध्ये आपण घरी जाताना आपण कॉजवेनेच जाणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये आपली गाडी पाण्यामध्ये चालते. आता इथे रोडच नाहीये. आणि ऍक्च्युली समोर बघाल तर तुम्ही इथे ब्रिज आहे. हा बघा सिलिंग, हा डायरेक्ट आता सिलिंगला जॉईंट होतोय. म्हणजे सिलिंगला आपण हा रोड येतो ना सिलिंगला, राईटला दाखव, हा रोड सिलिंगला येतो ना, तो आता त्यांनी इकडे डायरेक्ट जॉईन केलाय सिलिंगला. पण मॅप मध्ये तो रोड अजून आला नाहीये अजून. तर आपण आता पाण्यावरती आहे, सध्या पाण्यात गाडी चालते. समुद्र बघा किती मोठा आहे, म्हणजे लांब लांब पर्यंत आपल्याला दिसतं. आणि खूप आहे मुंबईमध्ये, आणि मासे पण खूप आहेत. आम्ही अर्धे घेऊन आलोय. चला पोहोचलो आपण जोगेश्वरीला. आता आपण काम करूया, आता घरी जाऊया. अनुषाला मच्छी वगैरे ते सगळं जे आणलंय ते सगळं साफ वगैरे करायचंय. आपण पण सगळे आंघोळ वगैरे करून घेऊया, नाश्ता करूया आणि आपण निघूया. तर हा ब्लॉग आपण आता जो आपण गेलो होतो मच्छी आणायला ससून डॉकवाला, तो आपण इथेच एंड करूया. आणि भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ फॉर टुडे. बाय बाय, भेटूया परत. टेक केअर. जय हिंद.